नमस्कार मुलांनो, इयत्ता 7वीचा मराठीचा धडा बघणार आहोत. अदलाबदल ही गोष्ट आहे. यामध्ये मैत्री किती अटूट असते याचं वर्णन या पाठातनं दिलेलं आहे. म्हणजे एक मित्र दुसऱ्यासाठी काय करू शकतो आणि काय केले पाहिजे हेही आपण या पाठातून शिकायचं आहे. होळीचा सण होता. सायंकाळची वेळ, सायंकाळ म्हणजे संध्याकाळ. सायंकाळची वेळ होती. गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाप या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तिथे हातात हात घालून आले व त्यांच्यावर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवीन कपडे दोघांनी घातले. दोघांनी कपडे, रंग, आकार, कापड सर्व दृष्टीने अगदी सारखेच होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात, दोघेंची घरे रस्त्याच्या कोपऱ्यात समोरासमोर. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक इतका, अमृतला आई वडील होते, इसाबला फक्त वडील होते. ये कहानी है दो मित्रों की और मित्रता कैसी होनी चाहिए इस पाठ से हम सीखेंगे. यहाँ पर दो मित्र थे जो पास पास रहते थे, समान कपड़े पहनते थे, दोनों को कपड़े का रंग समान, दोनों दिखने में सेम और एक ही कक्षा में, एक ही स्कूल में, एक ही कक्षा में और एक ही क्लास में. उनके घर भी आमने सामने, सब समान. फ़र्क इतना था कि अमृत के माता पिता दोनों ही थे, लेकिन इसाब के सिर्फ पिताजी थे. दोन्ही मुले आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. दो बच्चे रास्ते पर बैठे और एक वहाँ से एक लड़का गुजरा था. उसने उसे पूछा, अमृत, इसाब, तुम दोनों एक सारखे कैसे दिख रहे हो. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मीन्स जो मस्तीखोर लड़का, मुलाला एक खोडकर कल्पना सुटली. अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत. म्हणजे तुम्ही दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे ते तरी आम्हाला बघायला मिळेल. वो जो मस्ती करने वाला लड़का, उसने एक उसको मजाक की कि अरे तुम दोनों एक साथ हो तो तुम कुश्ती करो, पता तो चले कि कौन बहुत हिम्मत वाला है और कौन ताकतवर आहे, वो तो पता चले. पहिला मुलगा ही कल्पना आवडली. खरंच अमृत, तुम्हा दोघांची कोणी वरचढ आहे ते बघूया. चला या पुढे. आणखीन एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारेल. त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले, हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप अट्ट धरला होतास. आता जर का तू मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. अब वो तैयार थे, पर अमृत बोला कि नहीं, मैं ये सब करने वाला नहीं, क्योंकि मेरी मम्मी मुझे डांटेगी. क्योंकि मेरी मम्मी ने कहा ये नए कपड़े हैं, अगर तुमने नए कपड़े चाहिए इसलिए मैंने तुमने नए कपड़े दिलवाए हैं, अगर खराब हुए तो बहुत मार पडेगी. अमृतने आई वडिलांपाशी खूप हट्ट धरला होता, हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला की इसाबसारखा शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाहीत, हे अमृत पक्क ओळखून होता. पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. अमृतने आई वडिलांपाशी हट्ट धरला, ने जिद की कि मुझे चाहिए. क्यों? क्योंकि इसाब ने नया शर्ट पहना और उसने कहा कि इसाब ने जो पहना वैसा शर्ट मुझे चाहिए. और उसने बोला कि अगर माँ नहीं बोलेगी तो पिताजी भी नहीं सुनेंगे. इसलिए माँ ने कहा कि मैं पिताजी से बात करती हूँ. और माँ ने पिताजी को मतलब रिक्वेस्ट की कि भाई अपना बच्चा है, वो जिद कर रहा है, उसको देना चाहिए, शर्ट मांग रहा है. इसलिए फिर अपने पिताजी से बात करा के मम्मी ने उसको नया शर्ट दिलवाया था. ते छानपैकी नवीन कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काही करायचे नाही, त्याची तयारी नव्हती. त्यातही इसाबबरोबर कुस्ती लढायची तर त्याच्या अजिबात इच्छा नव्हती. कपडा तो नया पहना
और नया कपड़ा ख़राब नहीं करना, वो तो उसको मालूम था कि नया कप बाहर जाने के बाद थोड़ा तो कपड़ा ख़राब होगा। और दूसरी बात, उसको इसाप के साथ कुस्ती नहीं खेलनी थी। त्याच वेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे, कुस्तीचा एक डाव हो दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. एक बच्चे ने कहा कि चल हाथ पकड़ के खींचा, चलो कुश्ती करना है. और एक जो बड़ा मैदान था वहाँ पर अमृत को लेकर गए. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गमतीने ओरडली, अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. अब यह क्या हुआ? अमृत उस लड़के से छुटकारा पाना चाहता था, लेकिन उसने कहा कि केशव, मुझे कुश्ती नहीं खेलनी है. और फिर उसने क्या किया, उसको केशव को बोला कि हाथ छोड़ दो, और केशव ने छोड़ दिया तो वो ज़मीन पर गिर गया. और सबने क्या कह दिया कि अमृत हार गया और केशव जीत गया. इसाबला सहन झाले नाही. त्याचा पारा चढला, यानी इसाब गुस्सा आ गया इसाब को, वो गर्म हो गया. त्याने केशवचा हात धरून, चलिए माझ्याबरोबर कुस्ती कर. उसको कह दिया कि चल, अगर कुस्ती खेलनी है ना, चल आजा मेरे साथ कुस्ती कर. केशव घुटमाळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चितावले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबचे पेच घालून केशवला चीत केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेला खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे. आता केशवचे आई वडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. अमृत व इसाब देखील तिथून निघाले. दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टवर गेले. त्याचा खिसा फाटला होता. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवले असेल याची त्यांना कल्पना आली. या शर्टसाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात, शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची झाला होता. अभी केशव इसाब के साथ झगड़ा करने लगा. उनकी बहुत कुश्ती चली और इतनी चली कि बहुत झगड़ा होने लगा. और फिर उसके बाद इनको परेशान करके सब बच्चे भाग गए. और भागने के बाद इन बच्चों ने दोनों को आपस में देखा एक दूसरे को कि अरे हमारे कपड़े खराब हो गए. और इसाब का शर्ट का तो जेब फट गई थी. अब उसको डर लगने लगा कि इसाब के पिताजी ने साहूकार के पास से पैसे लिए थे और उससे शर्ट सिलवाया. और फिर शर्ट सिलवाने के लिए भी बहुत देरी लगी थी. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टची बटणे काढत अमृत म्हणाला, चल लवकर, काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. पण तुझं काय, तू काय घालणार? इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन, अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टाची अदलाबदल? पण त्याने काय होणार? तुझे बाबा तुला मार देतील. अब उन्होंने देखा कि एक दूसरों का शर्ट खराब हो चुका है. इसाब का शर्ट का जेब फट गया. तब अचानक अमृत को एक कल्पना सूझी. उसने कहा इसाब को कि तुम यहाँ आओ और तुम्हारे शर्ट के बटन खोलो. तब उसने कहा कि शर्ट का बटन खोल के क्या करना है? तो उसने कहा कि तुम्हारा शर्ट मैं पहनूंगा, मेरा शर्ट तुम पहना. तब इसाब ने कहा कि शर्ट के अदला बदल करके क्या फ़ायदा? तुम्हारे पिताजी तुम्हें डांटेंगे. खरं आहे, मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे. इसाब घुटमाळला. त्याच वेळी त्याच्या कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांची झटपट शर्टांची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागले. त्याने सांगितलं की मला ओरडले तर मला सांभाळायला माझी आई आहे, पण तुला कोण सांभाळणार? म्हणून त्यांनी पटकन एकमेकांचा शर्ट बदलला आणि ते चालू लागले. तोपर्यंत त्यांना उन्हें किसी की तो खांसी की आवाज़ आई. उन्हें लगा कि उनके माता पिता उनके पास आ रहे हैं. भीतीने अमृताच्या छातीत धडधड वाढली होती. पण त्याचं नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच होते.
अमृताच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने कपाळाला आट्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुई दिरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ते बघायला निघाले. शर्टची अदलाबदल केल्याने एका मुलाच्या लक्षात आले. त्याने त्या दोघांच्या आनंदावर विरजण घालायचा टोमणा मारला. असं तुम्ही तुमच्या शर्टांची अदलाबदल केली आहे तर? अब उसके अमृत के माँ ने देखा कि इसका शर्ट का जेब फट गया तो उसने सिला दिया और उसको माफ़ कर दिया. और जब वापस फिर होली के लिए वो दोनों हाथ में हाथ डालकर बाहर आए तभी एक लड़का उसने बोलते हैं कि खुशी पर नमक छिड़कना, यानी सब अच्छा चल रहा था, एक लड़के ने माचिस की आग जलाई, यानी उनको वो जो अच्छा चल रहा था उसमें नमक डाल दिया. उसने क्या कहा, तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे. यानी किसी को पता नहीं था कि इन्होंने शर्ट बदली किया, लेकिन उसने बड़ी आवाज़ में ये जब कहा कि शर्ट अदली बदली किया तब उनके पिताजी यानी हाँ, उनका जो इसाब था तो उसके पिताजी को पता चला की इसका शर्ट अदली बदली हो गया है. इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना एक हाक मारली. अरे, असे मित्रांपासून पळता काय? या इकडे बसा माझ्यापाशी. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले, भाभी, आजपासून तुमचा अमृत माझा मुलगा बरं का? जब उन्होंने देखा कि वो लड़का बोल रहा है कि शर्ट अदली बदली हो गया, तब ये बात इसाब के पिताजी के कान पर आई. उन्होंने दोनों बच्चों को बुलाया और कहा कि अपनी माँ को बुलाओ. तो उसने अपनी माँ को बुलाया और उन्होंने उसकी माँ से यानी अमृत के माँ को कहा कि आपका बेटा मेरा बेटा हुआ आज से. तर ती हसत म्हणाली, काय झालं हसनभाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? भाभी, अमृतसारखी एकच काय, अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसनभाई भावुक मने दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले, यानी उनकी आंखों में आंसू आए और उन्होंने बोला कि आज से आपका बेटा मेरा. तब उसकी माँ ने कहा, किसकी माँ ने? अमृत की माँ ने कहा, जब एक बेटा आप नहीं संभाल पा रहे हैं, आप दोनों बच्चों को कैसे संभालेंगे? तब उन्होंने कहा कि अमृत जैसा बेटा एक क्या कितने सारे होंगे तो भी मैं संभालूंगा, क्योंकि उसने आज क्या किया था, अपने पिताजी से यानी इसाब के पिताजी से इसाब को मार न मिले इसलिए अपना शर्ट उसको दे दिया था. और ये बात करते समय हसन भाई यानी इसाब के पिताजी के आंसू भर आए. हसन भाई वहिनीला म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ते काय करतात हे बघण्यासाठी मी येथे आलो. हसनभाई काय सांगतायत हे ऐकायला शेजार-पाजारांच्या बायका थांबल्या. या मुलांनी आपापल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून ते म्हणाले, इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे मला शिकवलं. अमृत व इसाबच्या परस्परावर प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. याचा अर्थ की इसाबच्या वडिलांनी इसाबला आई आणि वडिलांचं दोघांचं प्रेम द्यावं असं यातून या पाठात याने म्हणजे अमृतने शिकवलं की जशी मला जर बाबांनी ओरडले तर मला आई सांभाळायला आहे, त्याप्रमाणेच इसाबच्या बाबांनी सुद्धा आईसारखंच प्रेम मला द्यावं असं यातून दाखवण्यात आलं. तर हे अमृत आणि इसाबच्या मित्रांची प्रेमाची गोष्ट यातून सांगितलं आहे. म्हणजे कोणी ह्या मित्रांनी एकमेकांना मदत केली आहे. असं तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना मदत करायची आहे. एक जर पडला तर दुसऱ्यांनाही त्याला सावरायचं असतं आणि हीच मैत्री टिकते कायम. आणि अशी असेल तर तुम्ही सुद्धा तुमची मैत्री अशीच कायम टिकवायची आहे. या पाठाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट्स करा. थँक यू.